नमस्कार. मी माणिक मुंडे. मनोज जरांगे पाटलांचं हू घातलेलं आंदोलन मोडीत काढण्याची तयारी सरकार करते का किंवा केली आहे का, हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे ती मुंबईत लावलेली जमावबंदी. 20 डिसेंबर म्हणजेच कालपासून ही जमावबंदी मुंबईमध्ये लागू करण्यात आली. ती 18 जानेवारीपर्यंत असेल, म्हणजे पुढचे 30 दिवस मुंबईत जमावबंदी असेल. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांसोबत असलेल्या नेते कार्यकर्त्यांनाही नोटिशी देण्यात आल्यात. त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतोय, जरांगे पाटलांचं आंदोलन मोडीत काढण्याची तयारी सरकारनं केली आहे का. ह्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा पाहूयात सध्याची स्थिती काय आहे. नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपलं. 14 दिवसांचं असलेलं आंदोलन सुट्ट्या वगैरे धरून 10 दिवसात संपवलं गेलं. विदर्भासाठी म्हणून सुरू केलेल्या ह्या अधिवेशनात विदर्भ किती असतो हा सवाल कायमच अनुत्तरित राहतो. पण तो विषय कम्प्लिटली वेगळा. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा सरकार घेऊन येईल आणि त्यावर काही निर्णय होईल अशी चर्चा होती. मराठा आंदोलक विशेषतः जरांगे पाटलांचे डोळे नागपूरकडे होते. बरं, कायदा नाही तर कमीत कमी वटहुकूम काढतील आणि मग 6 महिन्यात त्याचं रूपांतर कायद्यात केलं जाईल असं वाटत होतं. पण घडलं काहीच नाही. जरांगे पाटलांच्या आवडत्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा निरोपाच्या भाषणात ठाकरेंच्या उखळ्यापाखळ्या काढल्या. शिवसेनेचे कमी आणि भाजपचे जास्त वाटावेत असं शिंदेंनी भाषण केलं. पण मराठा आरक्षणावर घडलं काहीच नाही. नवी तारीख दिली. फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलू असं जाहीर केलं. म्हणजेच तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. इकडे जरांगे पाटलांनी दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन आता काही तासावर आहे. ते त्या डेडलाईनवर ठाम आहेत. सरकारचे काही मंत्री जरांगेंची मनधरणी करण्यासाठी सक्रिय झालेत. पुढच्या काही तासात ह्या भेटीगाठी होतील, पण काहीही ठोस घडण्याची शक्यता नाही आहे. जरांगे पाटलांसमोर पुन्हा एकदा आंदोलन, आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. ते त्यांना करावंच लागणार आहे, कारण तोंड पाटीलकी करण्याची त्यांची सवय त्यांना गोत्यात आणताना दिसते. पण यावेळेस जरांगे पाटलांच्या टार्गेटवर आहे ती मुंबई. म्हणजेच मुंबईत आंदोलन करण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यामुळेच मुंबई पोलिसांनी आत्ताच जमावबंदीची घोषणा केलेली आहे. आता पाहूयात मुंबईत जमावबंदीचा आदेश नेमका काय आहे. मुंबईतले डेप्युटी कमिशनर विशाल ठाकूर यांनी मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. कलम 144 नुसार मुंबईत ड्रोनवर बंदी असेल, तशीही त्यावर नेहमीच बंदी असते. हॉट एअर बलून उडवता येणार नाही, तसाही तो कधी मुंबईच्या आकाशात दिसत नाही. रिमोट कंट्रोलनं एखादं मिनी विमान उडवता येणार नाही. अशी काही निर्बंध पुढच्या 30 दिवसांसाठी मुंबईमध्ये घालण्यात आलेले आहेत. मुंबईत जमावबंदी ही काही नवी गोष्ट नाही किंवा ती आत्ताच घातली जाते असंही नाही. तर प्रचंड गर्दीच्या ह्या शहरात बऱ्याच वेळा जमावबंदी लागू असते. बहुतांश वेळा मुंबईकरांना ती माहीतही नसावी. पण मग आत्ताच्या जमावबंदीची एवढी चर्चा का? तर त्याला कारण आहे जरांगे पाटलांची धमकी, इशारा. मराठ्यांना सरसकट कुणबीचं प्रमाणपत्राचा निर्णय झाला नाही किंवा मराठा आरक्षणाचा 24 डिसेंबरपर्यंत निर्णय घेतला गेला नाही तर मंत्रालयाला घेराव घालण्याची भाषा, घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं जमावबंदी लागू केल्याचा आरोप मराठा आंदोलक करतायत. बरं, त्या आरोपात किती तथ्य आहे? ठोस असं सांगता येत नाही, पण ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या तोंडावर मुंबईत सेक्शन 144 लागू केलं जातं असं दिसतं. त्यातच यावेळेस जरांगेंनी इशारा द्यायला आणि जमावबंदी लागू व्हायला एकच झाल्याचं दिसतंय. हा योगायोग म्हणायचा की जरांगेंचं आंदोलन मोडीत काढण्याची सरकारची तयारी, हा सवाल राहतोच. सरकारला जरांगेंचं आंदोलन मोडीत काढण्याची तयारी का करावी लागते, या प्रश्नाचं उत्तर खुद्द मनोज जरांगे, त्यांची तोंड पाटीलकी आणि आंदोलनाला लागलेलं हिंसक वळण असं द्यावं लागेल. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आमदार क्षीरसागर सोळंके यांची घरं जाळली, हॉटेल्स पेटवून दिली, घराच्या आवारातल्या गाड्या फुकल्या. इतर ठिकाणीही म्हणजे जालना, बीड, परभणी, संभाजीनगर अशा ठिकाणी जाळपोळ झाली. सरकारी संपत्तीची नासधूस झाली. पण सगळ्यात गंभीर होतं ते बीडचं प्रकरण. आमदार संदीप क्षीरसागर यांनी काय काय घडत होतं त्याचा पाडाच नागपूरच्या अधिवेशनात वाचलाय. घरचे कसे जीव मुठीत धरून होते ते त्यांच्या बोलण्यावरून कळतं. मनोज जरांगेंनी ह्या घटनेची निंदा न करता उलट त्याचं समर्थन केलं. नंतर त्यांच्याच बगलबच्च्यांमध्ये ऋषिकेश बेद्रेसारखा नामचीन गुंड असल्याचं उघड झालं. त्याला अटक झाली. त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आत्ता ज्यावेळेस जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाचा इशारा देत आहेत, त्यावेळेस अशी पुन्हा जाळपोळ होणार नाही याची खात्री ते देत आहेत का? नाही ना. आणखी एक बघा, मनोज जरांगेंच्या गेल्या 2-3 महिन्यातल्या सगळ्या सभातली भाषणं, त्यात त्यांनी कधी प्रकाश सोळंके तर कधी नारायण कुचे तर कधी छगन भुजबळ यांच्यावर एकेरीत टीका केली आहे. एवढंच काय, त्यांच्या तोंड पाटीलकीतून खुद्द गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसही सुटलेले नाहीत. त्यामुळेच मनोज जरांगेंनी एकाच वेळेस छोटे मोठे आमदार तर अंगावर घेतलेच आहेत. एवढंच नाही तर भुजबळ, फडणवीसांसारख्या नेत्यांनाही सोडलेलं नाही. त्यामुळेच भाजपची राणे, लाड, बावनकुळे अशी ब्रिगेड जरांगेंच्या विरोधात गेलेली आहे. लाड राणे यांचे गेल्या काही आठवड्यातले ट्विटर हँडल चेक करा. त्यावरचे त्यांचे जरांगेंना दिलेला इशारा बघा. तुम्हाला मी काय म्हणतोय याचा अंदाज येईलच.
मनोज जरांगेंनी कमावलेलं चांगुलपण तोंड पाटीलकीमुळे गमावल्याचं उघड दिसतंय. तिसरी घटना आजची. नांदेड, जालना अशा भागात पोलिसांनी मराठा आंदोलक जे जरांगेशी जोडले गेले त्यांना नोटिसा पाठवल्यात. विशेष म्हणजे हे ते आंदोलक आहेत ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. मनोज जरांगेंच्या ताफ्यात गाड्यांची प्रचंड संख्या आपण पाहिले. त्यांच्यावर जेसीबीतून 100 जेसीबीतून झालेली फुलांची उधळणे पाहिले. माणसांची गावागावातून ट्रॅक्टरनं आलेली गर्दी पाहिली आणि नेमकं तेच यावेळेस पोलिसांनी हेरल्याचं दिसतंय. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला येणारी गर्दीची रसद तोडण्याचा प्रयत्न आत्ताच सरकार करतंय असं दिसतंय. हे ट्रॅक्टरवालेच मुंबईत गर्दी करून धडकतील असा संशय सरकारला आहे. म्हणून पोलिसांनी आत्ताच थेट ट्रॅक्टर चालक मालकांना नोटिशी दिल्यात. त्याचा इफेक्ट निश्चित जाणवणार आहे. बरं, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात जे तुझ्या गळा माझ्या गळा पहिल्यापासून दिसतंय त्यातही बदल झालेला दिसतोय. मनोज जरांगेंच्या आंदोलनापासून अजित पवार आणि त्यांचा गट पहिल्यापासूनच 4 हात दूर आहे. उलट भुजबळांनी जे जरांगेंचं चारित्र्यहनन करायला घेतलेलं आहे त्याला अजित पवारांचा उघड पाठिंबा असल्याचं दिसतंय. तसं नसतं तर सासरच्या तुकड्यावर जगतोस ते पिऊन पिऊन तुझ्या किडण्या गेल्या अशी जहरी टीका करण्याची भुजबळांनी हिंमत केली असती का? फडणवीस आणि भाजपा नेत्यांची भूमिका ही काट्याने काटा निघून जावा अशी दिसते. म्हणजेच चर्चा फिरच्या करायला महाजन वगैरे दिसतात, पण फडणवीस कधीही प्रत्यक्षात अंतर्वालीकडे फिरकलेले नाहीत. पवार गेले, दोन्ही ठाकरेंनीही वारी केली, खुद्द मुख्यमंत्री शिंदेही गेले, पण ना अजित पवार जरांगेंना भेटले ना फडणवीस. त्यामुळे जे काही होईल ते शिंदेंच्या आणि जरांगे यांच्यातच होऊ द्यावं, आपण जे होईल ते पाहावं अशीच भूमिका भाजपा आणि नेत्यांची दिसते. त्यातही जरांगेंनी एकीकडे शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलंय, त्यांच्यावर विश्वास असल्याचं पुन्हा पुन्हा सांगितलंय, तर फडणवीसांवर मात्र डाफरण्याचं काम केलंय. तर जरांगेंच्या अशा प्रेमळ मुख्यमंत्र्यांनीही काल त्यांना इशारा दिलाय, थोडा अवधी द्या, असं घाईघाईत काही करू नका, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही वागू नका, असं शिंदे म्हणाले. त्यामुळे सरकार आता जरांगेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत दिसतंय आणि तशी संधी मनोज जरांगे सरकारला देणार नाहीत अशी अपेक्षा करूया. कारण त्यांच्या तोंड पाटीलकीनं जमावाचा इगो खवळला जातो, पण मराठा आरक्षणाचं मात्र नुकसान होताना दिसतंय. या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटलांचा कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम कोण करतंय याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हालाही एखादा विषय सुचत असेल, एखादा अँगल सुचत असेल, एखादी माहिती असेल तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला बिलकुल विसरू नका. उत्तर दक्षिणच्या कमेंट बॉक्समध्ये त्याचं स्वागत असेल.